समोर यश पारंगे. यशकडे वेग आहे, अचूकता आहे, भेदकता आहे, तीही वापरली जाईल. पण तेवढाच क्लास बंटी पाटीलकडे सुद्धा आहे. बघा लुवा फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं. वा काय झेल पकडला. एक उंच हनुमान उडी घेतली. त्याच वेळेला बॉलला हातामध्ये समाविष्ट केलं आणि एक संघाचा सरसेनापती बंटी पाटिलचा प्रवास इथेच थांबवला गेला. विकेटचं पदक. मैं कहूंगा हर्षल ये सिर्फ मैच की सुनहरी विकेट नहीं है, ये तो शायद यहाँ पर प्लैटिनम प्लस विकेट चटका. ये देखिए क्या कैच लपका, पूरी तरीके से झोंक दिया अपने आप को और लंबी छलांग लगाई, बॉडी पूरी तरीके से स्ट्रेच किया और आखिरी मोमेंट पर यहाँ पर लपक लिया है कैच. मैं तो कहूँगा बंटी का ये दुर्भाग्य होगा जरूर. निश्चितपणे बंटी थोडा स्वतःवरती नाराज असेल. फुलटॉस बॉल होता, त्याला फुलटॉल करायचाही होता, पण बॉल तेवढासा मिडल ऑफ द बॅट झाला नाही. वरच्या दिशेला बॉल आला, बराच वेळ तो हवेमध्येही राहिला, पण त्याच वेळेला मिडॉनचे क्षेत्ररक्षक तेवढेसे हुशार आणि चालाकही बघायला मिळाले. बॉल आला परफेक्ट टायमिंग वरती जंप घेतली, बॉलला हातामध्ये पकडलं आणि महत्वाच्या खेळाडूलाही बाहेर पाठवलेलं पाहिलं. और इस कैच के लिए देखिए ज्ञानेश्वर जी तिट्टे साहब की ओर से 200 रुपए का नकद इनाम भी आया है यहाँ पर. यानी कि ये कैच तो पकड़ा है, इस मैच की गोल्डन नहीं प्लैटिनम प्लस विकेट भी चटकाई और मालामाल भी हुए. 200 रुपए के दावेदार देखिए. निश्चित आपण पाहतोय ज्यांना तब्बल 196 पॉइंट्स कमवत 5व्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे खेळाडू बंटी पाटील बाहेर आल्यानंतर आता भावेश टमके मैदानावरती. देखिए हर्षल, हर दिन की बात होती है. जब भी आपका दिन अच्छा हो, अच्छे खेलोगे, मेहनत आपकी बड़ी हो, तभी आपका स्कोर अच्छा होगा. लेकिन आज मेहनत थोड़ी कम दिखाई दी, संघर्ष थोड़ा कम दिखाई दिया और उसके बाद देखिए बंटी पाटिल जैसी आउट हुए, यहाँ पर दूसरा करारा झटका. जिस भावेश टमके ने पिछले दूसरे दिन अगर चेक करोगे आप, 5वें दिन का स्कोरबोर्ड अगर आप निकाल के चेक करोगे, जिस बल्लेबाज ने बंटी पाटिल के बाद जिम्मेदारी ली थी टीम की, वो फिलहाल भावेश टमके भी यहाँ पर मैदान छोड़कर आते हुए. निश्चितपणे आता पूर्णतः बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर, दबाव हा संपूर्णतः हे सर्व काही आहे ना एकत्रित आता अंगावरती आलं. कारण की मॅचचा दबाव आहे, इथून टॉप 6 मध्ये जायचा. त्याच वेळेला टीमचा कॅप्टन बॅट्समन पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानाच्या बाहेर आला आणि त्याच्याहून जास्त प्रेशर आता नवीन बॅट्समन भावेश मैदानावरती गेल्यानंतर तोही 0चा चष्मा घालून आता तो बाहेर आला. न्यू बॅटर ओमकार सानप मनप्रम खाम. यहाँ पर देखिए विकेट हाइट्रिक पूरी की जाएगी क्या आज के दिन में, क्योंकि यश पारंगे के नाम ये विकेट हाइट्रिक होगी अगर ये इस गेंद पर विकेट चटकाते हैं तो. 2 विकेटें पहले 2 गेंदों पर और सबसे बड़ी सफलता मैं तो कहूँगा बंटी पाटिल यहाँ से चलते बने. उसके बाद जैसे अंदर गए भावेश टमके, वो उसी लिहाज से मैदान के बाहर आते हुए और नए बल्लेबाज 4थे नंबर पर यहाँ पर ओमकार सानप आते हुए. देखिए ओमकार सानप के पास उतनी क्षमता है, क्योंकि पिछले 3 मुकाबले अगर आप देखोगे ओमकार सानप का कंट्रीब्यूशन भी अच्छा खासा है वो दाटव टीम के लिए. निश्चितपणे ओमकारही खूप महत्वाचा राहिला. पूर्णपणे ज्या वेळेला त्याची तेवढीशी उंची आपण पाहतो ना, तिचा पुरेपूर तो फायदा करताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. खामजाई खाम आताचा स्थानिक संघ, पण आज मात्र श्रेयस 11 धाटावसाठी तो आला. याही वेळेला ओमकारचाही फटका फसला. शॉर्ट पॉइंटला सौजन्य आहेत आणि विकेट हॅट्रिक यश पारंगेच्या नावावरती कंप्लीट केली आहे. क्या बात है, इस मुकाबले में पूरी तरीके से फिलहाल फ्रंट फुट पर आती हुई आरुषि आरू 11, क्योंकि यश पारंगे ने इतनी अच्छी गेंदबाजी की. यहाँ पर देखिए 3 गेंदे और 3 विकेटें, शायद इस मैच में पूरी तरीके से बैकफुट पे ढकेल दिया है. और ज्ञानेश्वर जी तिट्टे साहब की ओर से और एक नकद 500 रुपए के इनाम के हकदार रहेंगे यश पारंगे. देखिए इससे पहले जो कैश लपका उनके लिए 200 आए थे और इस बार देखिए विकेट हाइट्रिक के लिए 500 रुपए का नकद इनाम दिया जाएगा ज्ञानेश्वर जी तिट्टे साहब की ओर से यश पारंगे के नाम ये विकेट हाइट्रिक. क्या कहोगे हर्षल, यहाँ से कमबॅक किया है पूरी तरह से आरुषि आरोही 11 टीम ने. निश्चितपणे पहिला गोलंदाजी करण्यासाठी यशचा जेव्हा कॉन्फिडन्स लेवलचा विचार केला ना, तो कुठेतरी 75% वरती होता. पण तदनंतर आता बंटी आउट झाला, तदनंतर 80 पर्यंत गेला, तदनंतर न्यू बॅट्समन भावेश आला, तो आउट झाल्यानंतर 90 पर्यंत गेला. पण आता विकेट हॅट्रिक कंप्लीट करत ओमकारला आउट केल्यानंतर त्याची जी कॉन्फिडन्स लेवल आहे ना, ती मात्र 100% आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी, मी म्हटलं होतं ना पहिलं, त्याच्याकडे वेगही आहे, अचूकताही आहे, टप्पाही चांगला आहे आणि त्याच वेळेला व्हेरिएशनही चांगले आहेत आणि त्याच एक चांगल्या जाळ्यामध्ये प्रत्येक अपन जर पाल तर बैट्समैन फसवण्याचं काम त्याने केलं है डेफिनेटली। और इसी बीच अगर हम देखेंगे तो ऑल स्टार ब्रांड्स के ओर से यहाँ पर हमें बेस्ट बैटर की बैट जिन्होंने दी है हमारे सबसे प्यारे शंतनु अष्टिवकर, इनका स्वागत होता हुआ वेलकम। शंतनु, आपका तहे दिल से स्वागत इस प्रतियोगिता में।
निश्चित शंतनू हे बहुचर्चित आहेत यंदाच्या सीझनमध्ये एक नवीन ब्रँड आणि तदनंतर त्या ब्रँडचा बोलबाला संपूर्ण रोहामध्ये राहिला आणि त्याच वेळेला मैदानावरती यश पारंगेचा बोलबाला ज्यानं 3 सफलता प्राप्त केल्यात. देखिए ये तेजी सी गेंद और शायद अंपायर ने उंगली उठाई है. देखिए यहाँ पर चौथा करारा झटका लगता हुआ. असतं स्कोरिंग देखील लाजवाब पाहायला मिळते कारण एवढे सगळे रेकॉर्ड्स मात्र खूप कमी गुणलेखक आम्हाला देतात. आज गुणलेखनाची भूमिका नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे चंदू शेट्टे आणि संदीप जगे यांना समालोचन करायला मिळावं म्हणून त्याने स्कोरिंग हातामध्ये घेतलं. याबद्दल त्यांच्या सॅक्रिफायसेस बद्दल मी त्यांना थँक्यू बोलतो. हो हो इकडे पुन्हा आक्रमण होताना पाहायला मिळतंय. हवाई हल्ला या ठिकाणी करताना पाहायला मिळाले आणि हा बॉल देखील जाताना पाहायला मिळतोय. सीमा रे आणखीन एक हवाई हल्ला. हो हो काय जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि काय जबरदस्त हिट करत असताना बॉलला पाठवला पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. राहूनही जातील त्याबद्दल दिलगिरी परंतु हे सगळे ठराविक कालखंडानंतर भारताला मिळाले आणि म्हणून भारतीय क्रिकेट मात्र समृद्ध झालं आणि आपण क्रिकेट वेडे झालो. आणि काही नावं आमच्याकडून राहू नये म्हणून जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांची नावं पण वाचून दाखवतो तुमच्यापर्यंत. 13 चेंडू येणं बाकी 13 धावांची गरज. 13 चेंडू मंगेश टेंबे याचंही मनपूर्वक या ठिकाणी कौतुक. व्हॉट अ शॉट वन्स अगेन इट्स अ सुपर डुपर 6. विकेट घेतलेले आहेत आणि याच मॅचला 3 बॉल 3